महाराष्ट्रातील वाढता सांप्रदायिक तणाव आणि बिघडत्या कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत आज जालना येथील सद्भावना मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केलंय। यावेळी शिष्टमंडळानं म्हटलंय की महाराष्ट्र हा नेहमीच धार्मिक ऐक्य आणि बंधुत्वासाठी ओळखला जातो। मात्र अलीकडील घटनांमुळे राज्यातील शांतता धोक्यात आली आहे। जर द्वेषपूर्ण वक्तव्य आणि हिंसक कृती रोखल्या गेल्या नाहीत तर याच राज्याच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होईल असं म्हणत त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजानं संयम राखावा आणि भडकवणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिसाद देऊ नये असं आवाहनही केलंय। या शिष्टमंडळात खान इक्बाल पाशा, मौलाना नसरुल्लाह हुसैनी, शेख अब्दुल मुजीब, सय्यद शाकीर, शेख इस्माईल, शेख मोहम्मद माजिद, बदर चाऊस, लतीफुद्दीन सिद्दीकी, मिर्झा अनवर बेग आणि अब्दुल हमीद साद उस्मानी यांची उपस्थिती होती। काय सांगा, तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, नेमकं काय मागणी आहे? आज जालन्यातील सद्भावना मंच यांच्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी राज्य आहे, सांस्कृतिक राज्य आहे, सर्व धर्म समभाव याला मानणारा राज्य आहे। या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांसारखे थोर महात्मा पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे थोर महात्मा पुरुष यांनी जन्म घेतलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये भाजपातर्फे आणि भाजपाचे आमदार आणि मंत्री दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। याचाच एक परिणय आम्हाला नागपूर येथे घडून आलेला आहे। बजरंग दल आणि VHP यांच्या मार्फत जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याला मुस्लिम समाजाचा आक्षेप नाही, परंतु ज्या आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजातील कुराणातील श्लोक आयती असलेली चादर त्यांनी तिथे जाळलेली आहे, याला मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे आणि सर्व समाजातील लोकांचा सुद्धा या घटनेला आक्षेप आहे। तर ही घटना जाणीवपूर्वकपणे नागपूर शहरामध्ये करण्यात आलेली आहे। याला फक्त कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। याच्यानंतर संतोष देशमुख प्रकरण बीडमधला सगळ्यांना माहिती आहे, तो दाबण्याचा प्रयत्न होत आहे। महाराष्ट्र जो आज पाठीमागे चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये बाहेरील जे कंपनी येत नाहीये, रोजगार लोकांना मिळत नाहीये, शिक्षण लोकांना मिळत नाही, यासारख्या ज्वलंत प्रश्नाला कुठेतरी शांत करण्यासाठी भाजपातर्फे सुनियोजित दंगल घडवण्याचं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये घडवण्याचं काम होत आहे। याच्याच विरोधात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे। आज जिलाधिकारी मार्फत हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब को निवेदन दिया गया है। हम सब जानते हैं कि महाराष्ट्र में इस वक्त लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल बहुत ज़्यादा ख़राब हो चुकी है और ख़राब करने की कोशिश भी की जा रही है, जिसका नतीजा ये है कि नागपुर में 17 मार्च को एक बहुत बड़ी घटना हुई, जिसके नतीजे में पूरे महाराष्ट्र में उसको लेकर बेचैनी है। हम ये चाहते हैं देवेंद्र फडणवीस जी से कि लॉ एंड ऑर्डर को वो मेंटेन करें, इसलिए कि ये महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र की सभ्यता है। ये महाराष्ट्र फुले शाहू और अंबेडकर का ये महाराष्ट्र है। तो यहाँ पर अराजकता तत्वों को काम करने की बिल्कुल भी किसी किस्म की कोई छूट मौजूद नहीं है। तो हम अपील करते हैं देवेंद्र फडणवीस जी से कि महाराष्ट्र को अगर प्रगति की तरफ लेके जाना है, डेवलपमेंट की तरफ लेकर जाना है, तो महाराष्ट्र के अंदर पीस, अमन बहुत ज़्यादा ज़रूरी है। NTV न्यूज़ मराठी, जालना।